एवढं लागलं ना गाडीवर, एवढा असा मुडाप होतं ना, काय सांगू तुम्हाला. तर माझी गाडीला लागले म्हणजे माझी जेवायला लागला, बेकार वाटलं मला. तर चला काय, आता आपण घरी जाऊया, कारण भरपूर वारा सुटलाय. बायको उरा बिराची पाठी असं आहे की असं तिथं कोणतरी उरल बारा होईल आता उरत आहे. सकाळी सकाळी गाईच माझ्या हातातून ग्लास पाडलाय आणि बायको येवायच्या आत मला तो साफ करायचा आहे, नाही तर ग्लासासारखा मना पुरते. शाबास बेटा, या साफ करूया. रे बाबा काचा कोणच्या रुपती नाही तर बरं आहे. हातातून सटाकला. हालीचे ग्लास आहे तर एकदम मिशी स्लिम येतात की पकडायला भेटणार, नुसती अशी उभीची उभी येतात. हातात पकडला, सटाकला, परला. आता भरते. काचा इकडे तिकडे बोलू ना सगळीकडे. ही काय झाली? मम्मी काचा फुटल्या. फायनली काचा फुटल्या, काचा एटरल्या, उचलल्या, भरल्या, सुपली, टाकल्या. माग का कोणतरी लोक आहे काचा फोरल्या खिडक्यांच्या, मी निघालाच फोरला फिटाफिट. तर गाडी सकाळ सकाळी मी माझ्या हातून ग्लास फुटलाय आणि तुम्ही साफ वगैरे केलाय. बायको येवाच्यात तिला सांगत नाही की फुटलाय म्हणून. चला गाडी आता थोडा आराम करतो, कारण माझ्या हातांची कप फुटली. फायनली आज माझ्या घरात AC लागणार. जेव्हापासून राहायला आलो होतं, म्हणजे ACची सवय होती ना मला, तर आता बिना ACने झोपत येत नाही अजिबात. त्याच्यामुळे त्याला कॉल करून बाबा जी जुनी आहे ती सध्या जॉईन कर, नंतर मग हॉलमध्ये वगैरे लावायची आहे. सध्या एक तात्पुरते एक आहे, जुन्या घरी होती ती लावून घेतली AC. जरा आता सुखाची झोप तर लागेल. बारा झाला आलास रे, द्यावा होता आलास.
गावात गेलो होतो सामान आणायला. सामान आणायच्या नादात एकाला साईड दिली आणि साईड येताना दगडाला डायरेक्ट गाडी घातली वेगळा. दगडाला घातली गाडी पण असा वाटला जीवाला घातली, माझे हृदयाला घातली. हार्टबीट थांबलं माझं बघा. गाडीला काय लागल्यावर असं जीवाच लागतं ना, काय सांगू तुम्हाला. लय बेकार वाटलं तर मी काय करू झालं, मला लय बेकार वाटलं. मला वाटलं नव्हतं घातली. मग मी रस्त्यात थांबवली तरी बरं कुठं लागलं आहे बघ, तिथं टायराला लागलं. मला वाटलं टायराला थोडं काय येतं ना, मला वाटलं टायराला लागलं का. पण आता घराजवळ पार्क केली तेव्हा समजलं. थोडं बरं एकदा चेक करते अजून बघते ते पूर्ण वाट लागली. शी एवढं लागलं ना गाडीवर, एवढा असा मुडाप होतं ना, काय सांगू तुम्हाला. तर माझ्या गाडीला लागले म्हणजे माझी जीवाला लागला. बेकार वाटलं मला. तरी मी साईडला गाडी थांबवली होती तरी पण लागलं. एवढा बेकार वाटलं ना, काय सांगू. फायनली गाईच बेडरूममध्ये एक AC असताना अजून एक AC घेतली. तर त्याबद्दल हार्दिक स्वागत बायकोचे. कारण सगळीकडे यायचं पाहिजे हिला. आता किचनमध्ये सांग बसवायला. AC घेतली तरी पण तिची हवा खाते हो. असू द्या. तर चला गाईज आता आपण AC वगैरे घेतली आणि आता आपण चालत ओरिएंट मॉलला बर्गर खावायला. सुकून होती घरी तर जेवली नाही. नाही मग तुम्हाला भूक नाही, मला माहित होतं नाही तू खाशील त्या. शुक्र आहे जेवली नाही घरी. नको मला भूक नाही, भूक नाही. यांच्या घरा गेलो, मग सासरोडला गेलो, तिथे पण नाही जेवलो, भूक नाही. हिला बर्गर खावायचं होतं नाही. एक बर्गरसाठी उपाशी राहिली ती. तर गाईच फायनली आता आम्ही वडापाव सॉरी बर्गर खाल्ले. 2 एकीनी खाल्ले, एक मिनी खाल्लाय. बरोबर नाही, दीड खाला. त्यांची खालास. तर चला काय आता आपण घरी जाऊया, कारण भरपूर वारा सुटलाय. बायको उरा बिराची पाठी असं आहे काय. असं तिथं कोणतरी उरत वारा होईल असं उरत आहे. तर चला काय आता आपण घरी जाऊया.